डोकं जागा आपली हल्ली जरा पुढे जर नाही यार कसं सकाळी सकाळी तोंड वगैरे करायला नेमकं झालं तरी काय? आता काय बोलायचं आम्ही सरपंचासारख्या मर्दाचं नाक कापल्यावर आम्ही कुठल्या तोंडाने ताट पाण्याने गावात वावरायचं? सरपंचाचं नाक कापलं म्हणजे आपली मुंडकीच उडवली की म्हणा. आम्हाला आताच खबर मिळाली. सरपंच सुरजला निरोप पाठवण्यासाठी पाटलांची माणसं गेली होती ना. मीच सांगितलं राकेशला. काय म्हणला तो? म्हणतोय कुठलं काय? अहो त्या पाटलाच्या माणसाला बघितल्यावर त्याची पायाच्या मस्तकाला भिडली. अहो तिथं झाली ना बाचाबाची. अहो त्या सूरजने पाटलाच्या माणसाला मारले. काय? राकेश पाटलाच्या माणसाला सूरजने मारलं? अहो आता उंदराच्या पिल्ल्यानं लोखंड जावण्याचा प्रयत्न केल्यावर काय होणार? शेवटी उंदराचे दात पडणार ना. त्या सूरजने पिटाळून लावलेत. अहो तुम्ही अजून दुसरा पराक्रम ऐकलात तर तुमची पायाच्या मस्तकाला भिडेल आणि शॉक लागल्याप्रमाणे केसाशी टराटरा उभी राहतील. कसला पराक्रम केला त्यानं? अहो तुमच्या नाकावर चिचून डोळ्याच्या गोळ्यावर ताव मारणार आहे तो. हल्ली एकांना अरे आपलं सरपंच फक्त जिबड्यात साठीच बसणार. हे बघा नेमकं काय झालं ते सांगा. अहो सरपंच आजवर कोणी कलावंत बाई गावात आलेली. अहो तुमच्या बिगार तिनं कुठं शाळेत मुक्काम केलाय का? नाही. अहो ती प्रिया आज गावात आली आणि चक्क धर्मशाळेत राहिली. याचा मतलब काय? प्रिया आपल्या गावात आली? पण अहो आम्ही तिला म्हटलं बाई तुम्ही कुठं बी राहा, कुठं बी जेवा, कुठं बी झोपा, कुठं बी पडा, पण आधी सरपंचांना भेटा. पण बाईने मोठ्या गुरमीत उत्तर दिलं काय? सरपंचाला भेटायला मी काय त्याच्या लग्नाची बायको आहे वय? हा एका बाई एवढ्या गुरमीत बोलती याचा मतलब काय रे? अरे नारे मी जरा नवटक मारलेल्या अवस्थेत असतो ना तर एका पापलेट सारखी उलटीन पालटी गेली. एका त्या रानडांग्याची संगत हाय म्हणून तर त्या चितुंद्रीला जोर टाकलाय बघ. म्हणजे त्या सुरक्षित खोल असली पाहिजे तिला. त्या दोघांना आम्ही बोलताना बघितले. तो बहुतेक हे आपल्या सरपंच तोंडाला पानं पुसणार आहे बघ. अरे आणि असा निरोप बी पाठवलाय. पण 50,000 रुपये रेडी तयार ठेवा सांगितल्यात. तुमचा बाप हा येणार आहे न्यायला. माझा बाप कराय माझा बाप करायचा एवढा मात चालला की काय? हवं सरपंचाचा माझच उतरवायचा प्रतिज्ञा केली त्यानं. म्हणजे माझ्याकडे 50,000 रुपये मागितले आणि ते कसले? कसले? गेल्या वर्षी ग्रामपंचायतीत फुकट वाटायला खत आली होती. ती तुम्ही दान दुपटीनं गावातल्या लोकांना विकली. त्याची लाखो रुपयाची माया जमवली. म्हणजे त्या भांडवलाची हिंमत. अहो मर्दाचा बच्चा काय कोल्हे पिला घाबरणार आहे होय? रोज बोलत होता. नाही त्याला तर जिवंत सोडलं नाही पाहिजे. तुम्ही जीवन सोडू नका त्याला पण तुम्ही सावध राहा. म्हणजे तू इथं यायलाच हवा. आणि तो इथं आला की त्या साल्याचे डोळे कशी काढून जाता ते बघ. ते डोळ्यांची झोळे घेऊन कसा भीक मागत फिरला पाहिजे बघ. तुम्ही दोघांनी एक काम करा. राग केला म्हणावं अशी तुझा तुला सरपंचांनी बोलवलाय. सरपंच म्हणजे जेवायला बसणार असलं तर जेवायला इकडे बोलावं. जेवायला इकडे बोलव. सरपंचाचा तेरावा घालायचा आहे. सरपंचाचा तेरावाच घालायचा आहे असं तो सुरज बोलला. अरे
दोघं जण निघा. आणि जाता त्या प्रियाला म्हणावं तुला सरपंचांनी बोलवलंय. ती झोपायच्या तयारीत असली तर आला झोपायच्या तयारीत असली तर सरपंचांनी झोपायलाच बोलावलंय की जा. चल आता. सूरज शिवा डोंबाराचा पोर अरे साहेबांना आज बोल निघाला की काय? लक्षात ठेव तुझी ईर्षा मात केला मिळाल्याशिवाय या साहेबांना चैन नाही पडणार. आणि आजवर ज्यांनी आधी साहेबाला आजवायचा प्रयत्न केला ते शेवटी बेवारसी कुत्र्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला कुठेतरी पिरेल पाण्यामधून तडफडून गेले. या साहेबांकडे कोणाचाही निभाव लागला नाही. राम राम सरपंच. तू का इथे येण्याचं धाडच करेनाचं वाटलं नव्हतं की काय तुम्हाला? अरे पण बीच निरोप पाडला होता. निरोप घेऊन आले ती तुमची बुक्कड माणसं. दुर्मीत बोलायला लागली माझ्याशी. एक कानपडा देऊन चांगलाच पाहुणचार केला त्यांचा. म्हणजे तू राकेश पाटलाच्या माणसावरती हात उचलला. स्वतःला असता तर चांगल्याकडून लांबडी गेला पाठवला म्हणजे इतकी ताकद आहे तर तुला. पण हा सूरज कष्टाचं खातो तुमच्यासारखं आरामचं नाही. सूरज, अरे तुझा बाप माझा इमानी सरदार होता. पण तू का माझ्याशिवाय पत्करतोय? पण माझा बाप इमानी होता परंतु तुम्ही त्याच्याशी बेमानी केलीत. स्वतःच्या बायकोचा खून करून हार मात्र माझ्या बापावर घेतला. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून माझा बाप फरारी झाला. अहो अन्नासाठी 10 दिवसा भटका लावलं तुम्ही मला. स्वतःच्या पापी वाचणे बाई कित्येकांचे संसार मातीला मिळवले तुम्ही. आणि त्याचा सूड घेऊन कलियुगाच्या का रावणाचा शेवट करणार आहे मी. सूरज, तू स्वतःला रामाचा अवतार समजा असेल तर तू अजून लहान बच्चा आहेस. बच्चा हे लक्षात ठेव. अरे माझी ही बंधू रात्रंदिवस गोळ्यांनी भरली असती. गोळ्यांनी. अरे उडत्या बागराची शिकार करण्याच्या अचूक देव आहे हिच्यात. तू जर माझ्या भागाला अडवालास तर लग्न होऊन भीक मागत फिरावं लागल. अरे फक्त तापळाची कुठे चांगलं लागेल तुला नाही. अरे लय बुकल्या पाहिजे त्या सूरजना. आज सूरज या गावात आल्यापासून किंवा उदार होऊनच वावरतो. परंतु तुझ्यासारख्या गिधाड्याचे पंख चाटल्याशिवाय मारणार नाही मी. अरे या भागाचा मोठा पुढारी आहेस का तू? तुझ्या खऱ्या रूप जगाला जाऊन तुझा बेगडी मुखवटा काढायचा आहे मला. चाल 50,000 रुपये काढ. सूरज, तुला 50,000 रुपये हवे होते. अरे मग लाख देतो की. मग आटप लवकर. सूरज, तुला मी पैसे देतो पण माझी एक अट आहे. अरे तुझ्या अटी मान्य करायला हा सूरज लाचार नाही. मागून न मिळणारी गोष्ट हिसकावून घेण्याची ताकद या सूरज मध्ये. आटप लवकर. सूरज, यावेळी माझ्याकडे असेल तितक्यात. ठीक आहे. सरपंचा या सूरज बरोबर दगाबाजी करण्याचा धाडस केलास तर तुझ्या घराची राख रांगोळी करेन मी. आजवर गोर गरिबांच्या आणल्या परतीचा फायदा उठवून फार छळलेस रे त्यांना तू. आणि त्याचा जाब विचारण्यासाठी जन्माला आलाय तो हा सूरज. हे घे पैसे. पण हे पैसे घेऊन तू इथं तर जिवंत जाऊ शकत. सूरज,
माझ्याची 2 हात उतरल्या अगोदर स्वतःच्या बाईक सुद्धा कुठून पोचून येतो. अरे 50,000 रुपये आहे काय तुला? आणि तुझ्या बापाने कधी 50 किलो पाहिजे नाग्या बघतोस काय उचलती फरशी. सरपंच फरशीला चांगली दार आहे. सरपंचाच्या पोस्टच्या पत्रावर येणाऱ्या नाग्या अरे मनगडा चोरायला हरामचं नाही, कष्टाचं गावं लागतं. पहिला नंबर कुणाचा राहो तुमचा की तुम्ही बाहेर आराम कुत्र्याचा? पहिला नंबर तुझा लागणार आहे. बंदूक अरे परंतु तुझा असा निकाल लावणार नाही मी, कारण मी पुढारी आहे पुढारी. त्यामुळं ही अशी काम मी अंधारात करतो, दिवसा उजेडत नाही. आणि तुला जर दिवसा भरायची इच्छा असेल तर रे सोय हा नाग्या तुझी इच्छा पुरी करेल. नाग्या हा घेतो समोरच्या पिंपळा झाडला उलटा तांबडा उलटा. 2 दिवस आता पसरायची की हेड वाटणीवर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. अरे तुझ्या सारख्या लई बोक्याची शिकार केली मी. अरे तुमची आळे कोल्ह्या कुत्र्याला खायला घालेल. सूरज माधुरी असताल तर शूर आहे, म्हणून तुला शेवटची संधी देतो मी. बोल तू माझ्याकडे नोकरीला असेल? सापरीला राहील पण एका अटीवर. कसली अट? तुझी मुलगी पुण्याला कॉलेजला शिकते ना, शिकते. पकड जावई करून घे मला. तुमच्यासारख्या प्रतिनिधी माणसाची किंमत घसरली की आमच्यासारख्याची हिंमत वाढते. अजून विचार कर. खाऊन पिऊन 2,000 रुपये हात तुटला तुमच्या पैशांवर. वाघाचा बच्चा पिंजाचा लागला म्हणून गवत खात नाही. इतकी बुद्धी आहे का तुला? नाग्या त्या फाडीवर माझ्या डोळ्याचं मला बाजूला करा आणि मनावर शेतामध्ये सांगून ठेवा. काय करा हो तुम्ही अचानक कशी काय करत मला बांधले ना का? कोण आहे? साहेब शेजारच्या कातकरच्या वाडीवरती चोरी करताना पकडण्यात गेला. पण हा एवढा अर्धंड माणूस अहो 4-5 लोकांना अटकतोय का म्हणून त्याला बांधून ठेवलाय. सरपंचा अरे हिंमत असेल तर खरं बोल. ए चोऱ्या करून चिरचोर करतोस? साहेबराव पोलीस स्टेशनला घेऊन चला. 2-4 फटके पडले येईल वट्टीवरती. चला साहेब मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. जाऊ द्या साहेब, गावातला माणूस आहे. एक वेळ सधी देव आहे त्याला सोनाने त्याला साहेबांच्या समोर सांगतोय, पुन्हा जर चोरी करण्याचा प्रयत्न केला तर कायमची खरी फोडात तुरुंगात पाठवीन. अरे याची किंमत मोजावी लागेल तुला आणि नाग्या भाडव्या तुला पण. 50 जण बघितलेल्या नाग्याने अरे माधुरी दिसतोय. जाऊ देऊ साहेब, तरुण रक्त आहे, सहज करणारच, पण मनावर घेत नाही मी. आपल्या पणाचा मोठेपणा आहे. साहेब अहो या जनतेची सेवा करायचं व्रत घेतलं मी आणि मनाच्या मोठेपणाला सर्व काही सहन करावं लागतं. तुम्ही दोघ जण बाहेर थांबा. पण साहेब आपण यायचं जर मला अगोदर सांगितलं असतं तर माझी माणसं तुमच्या स्वागताला पाठवली असती. स्वागत करायची काही मंत्री गावल्या पक्षाचा चिंता नाही. मला असं कळलं की आपण दरोडेखोराला पकडलं. हो त्याचं नाव शिवाराम होती. पण सरपंच
काही वर्षापूर्वी तो तुमचाच अधिकार होता आणि गेली 10-15 वर्षे बेपत्ता होता तो. म्हणजे त्याने गुन्हा आपला कबूल केला तर नाही, पण चौकशी करता असं समजलंय की तो शिवारामोशी दरोडे घालत नसून तुमच्या गावात दारूच्या भट्ट्या लागतात, जुगार चालतो, स्मगलिंगचा माल विकला जातो आणि त्या धंद्यात गुंतलेली माणसं दरोडे घालत असावी. तुमच्या गावातल्या काही संशयित लोकांची जप्ती घ्यावी लागेल मला. साहेब, आजवर माझ्या शब्दावर विश्वास ठेवून कोणीही कोणाची जप्ती घेतली नव्हती. मला तुमच्याही घराची जप्ती घ्यावी लागेल. माझ्या घराची हा? आपली काही हरकत? साहेब, म्हणजे माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसावर तुमचा विश्वास नाही? हो, विश्वास ठेवणार कसा? तो शिवारामोशी बोलतो तुम्ही स्वतःच्या बायकोचा खून करून आज मात्र त्या शिवावरती घेतला म्हणून तो परारी होता. म्हणजे तो हरामखोर असा बोलला तर? पण साहेब, सुतावरून स्वर्ग घातल्याला तुमच्यासारख्या माणसाने यावर विश्वास ठेवला? हो, शिवाच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही म्हणून तर त्याची कसून चौकशी करायचं ठरवले. पण मला काय म्हणाल साहेब, ला. आपला हा प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठ भूमिका पाहून मी तुमच्यावर खुश झालोय. मी तुमच्या भरत्याची गृहमंत्र्यांना फोन करू का? आणि त्याच्या मोबदल्यात मी शिवाची अधिक चौकशी करू नये, तुमच्या माणसांच्या बेकायदेशीर धंद्याकडे दुर्लक्ष राहावं अशी इच्छा असेल आपली. हे बघा, माझा आग्रह तसा नाही, पण डायरेक्ट गृहमंत्र्याला फोन केला तर? माझ्या कर्तव्यात कसूर होणार नाही सरपंच. म्हणजे तुम्ही गृहमंत्री शब्दाला किंमत देणार नाही? नाही साहेब, अहो काही वेळा कर्तव्याला बोर घालून राजकारता शब्दाला किंमत द्यावी लागते. साहेबराव, एक प्रकारे तुम्ही मला धमकी देताय. गैरसमज करून घेऊ नका साहेब. अहो कायद्याची पालन करत तुमच्या की सामान्य माणसं, अहो आम्ही तुम्हाला नक्की काय देणार? हे बघा, चुकून जर एखादा सुद्धा गेला तर माफ करा. साहेबराव, येतो मी. तुमच्या गावातल्या गऱ्या पाटलाला भेटायचंय मला. ठीक आहे, पण या साहेब, या गरीबावरती लक्ष ठेवा. आपल्यासारख्या मोठ्या माणसावर लक्ष ठेवावंच लागणार. ठीक आहे, येतो मी. अरे जी पोर रे काय नाही करत. पोलीस इन्स्पेक्टर रामानंद पुण्या गृहमंत्री शब्दाला किंमत देणार नाही. सत्य पुढे भल्यापर्यंत शहाणपण टोकलं पडत, हे अजून त्या मूर्खाला कळलंच नाही. इन्स्पेक्टर रामानंद, अरे तुला माझ्या पायावरती डोकं ठेवा नाही लावलं? नावाचा साहेबराव नाही. तुझ्या अंगावरची कपडे उतरवीन तेव्हा साहेबराव म्हणलं जाईल मला. माझ्या अंगावला कपडा उतरवाय मी काय केलं साहेब? हो शाने गुरुजी, मग तुम्ही कधी आला? तुम्ही कपडे उतरवाय निघाला तेव्हा. अहो ती तुमची नाही. सरपंच, मी किती काय घाबरलो माहिती का तुम्हाला? मला वाटलं तुम्ही मला बोलत होता. सरपंच, ते इन्स्पेक्टर कशाला आली होती? अहो तो इन्स्पेक्टर कोणाच्या चौकशीला आला होता? खरं दरोडे कोण हो? कोण असणार? तो सूरज. त्याच्याबरोबर असतात ते सरदार. अहो सर्व मिळून आजूबाजूच्या गावात दरोडा असतात. काहीतरीच काय बोलताय सरपंच? अहो तो सूर्य असल्या करू शकत नाही बघा. गुरुजी, तुम्ही नावाने शहाणे आहात, पण अकलला मात्र दीड शहाणे आहात. होय, ते बी खरं. पुढे न बोलता मी काय म्हणतो तेच ऐका. पण मला काय म्हणायचं सरपंच? पुरुष दरोडे घालतो असं कोण म्हणतो बरं? मी म्हणतो त्याला काही पुरावा आहे का? तुम्ही राज्य आणि गावातली माणसं तयार करा. सूरजने लुटलेला माल गावच्या मारवाडाला विकला अशी साक्ष द्यायची तुम्ही.
नाही सरपंच हे काम करू शकत नाही बघा मी तो सूरज कच्चा नाही बी मला नाही तर तुझा उपयोगच काय हो. पण सरपंच ते पोलीस विश्वास ठेवते का माझ्या सांगतो पोलिसांवर दबाव आणण्यासाठी हा साहेबराव जिवंत आहे. डायरेक्ट गृहमंत्र्यांना फोन करू. तरी त्यांनी सूरजला पकडलं नाही म्हणजे गृहमंत्र्यांना फोन लावा, मी तयार आहे ना. उजळ माथ्याने दरोडेखोर वावरत असताना साक्षी पुरावे हजर असताना आणि पोलीस इन्स्पेक्टर रामानंद दरोडेखोराला हात लावा तयार नाही. गृहमंत्र्यांना या प्रकरणात जाती लक्ष द्यावं लागल. त्यांना माहित आहे या भागात 10-15 मत या साहेबरावच्या जीवावरती आहेत. शहाणे गुरुजी, माझ्या शब्दाला किंमत नाही तो इन्स्पेक्टर खात्यामधून बर्तन पोहायला हवा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही बाईंना घेऊन आलोया. माझ्या आंघोळ करत होत्या. तर तुम्ही रोज काय करत होता? पाठीला साबण लावत आंघोळ होत पण हे नकोय बसायला. राम राम सरपंच. काय म्हणजे इतक्या तातडीने का बोलवलं? ताई, आमच्या गावात येणाऱ्या कलावंत बाया त्या बोलता प्रथम सरपंचाला भेटतात आणि तू धर्मशाळेत उपस्थित. म्हणून राग आला की काय? अगं सरपंचाचं एवढं हक्काचं घर असतं ना तर धर्मशाळेत तू उतरलीस कशाला हा? असं म्हणजे एवढ्यासाठीच बोलवलं तुझं? हो, अरे तसा विशेष काही नाही. ठीक आहे, मग आता जाऊ मी? जाऊ कसं? जायचं म्हणजे आलीसच कशाला इथं? हा? अगं, घरी आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी नाही करता परत पाठवलं रीत नाही साहेबांची. हा. चहाचं नाही जमलं पाणी तरी ते नक्कीच बसतात. तो काम जेवणच जावं. जेवण वस्तूपर्यंत फक्कडचं का नाही म्हणलं की हो सरपंच. गुरुजी, अहो तुमच्या ऐकण्याची इच्छा असेल आणि इथं ऐकवण्याची इच्छा असेल, माझं कुठं आणलंय? काय प्रिया? ठीक आहे, तुमची मर्जी असेल तर म्हणते ना मी गाणं. मग ऐका तर.
उसाला जरूर पडली काय कुठं? सरपंच आताच खबर मिळाली कसली खबर? पोलिसांनी दरोडेखोर म्हणून ज्याला पकडले त्या शिवाचा पोलीस कोठडीत मृत्यू झालाय. शिवा पोलीस कोठडीत मेला? ताक्या गुरुजी आपल्या लोकांना मोर्चाची तयारी करायला सांगा. शिवाचा मृत्यू शोध झालाच पाहिजे. पोलीस इन्स्पेक्टर रामानंद खात्यातून बडतर्फ व्हायला हवा. पण संधी चालून आल्या याचा फायदा उठवलाच पाहिजे. सरपंच दुसरी खबर आहे. कसली खबर? सोमेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताला केळ लावून तुम्हाला संपवण्याची शपथ घेतली त्या सूरजनं. काय? असं म्हणजे सुरतचा बाप तो शिवा पोलीस कोठडीत गेला. सूरज रस्त्याच्याकडे तरफूड मारणार आणि रामानंद इन्स्पेक्टर तुला याचा साहेब सोडणार नाही. नाही सरपंच, पोलीस कोठडीत माझ्या बापाला मरण आला तर मागे तुझा हात आहे. आता एक बंदुकीची नाही तुझ्या खड्यात घालून तुला खरं देऊ काय नव्हतो. सूरज नाही. बारीक
एअरटेलच्या लेवल तुमच्या वचपा गाडण्यासाठी एअरटेल तेवढं कपाटात माझ्या कल्पनेच्या अशी मस्तकाला भिडली विचार करून करून त्या गोवाकडे ठिकऱ्या पाण्यात ठिकऱ्या सरपणाच्या गाया गाया घालून वावरणारी माणसं आणि सापाप्रमाणे उलटली म्हणायची की आता हर्या तो राजा दारूच्या नशेत का व्हायना पण सरपंचाबरोबर उलट बोलण्याचं धाडस केलंच नव्ह का? अरे काय बोलवता राख्या अहो सरपंच तो म्हणतो सरपंच म्हणजे काय कृत्य करणारा माधुरी सैतान आहे सैतान. त्यानं स्वतःच्या बायकोला विहिरी ढकलून तिचा खून केला. असं बोलला काय तो राख्या आम्हाला काय खरं वाटलं नाही आणि खरं वाटेलच कसं आम्ही काय सरपंचाला ओळखत नाही. आधी बोलू नकोस बाबा. अरे सरपंचाला वाटायचं हरणारे जास्त बोलतायत म्हणजे काय लावालावी करतायत का? सरपंचाला काय बी वाटू दे त्याच्या आपण त्यांच्या जीवावर अरे त्यांच्या जीवावर जगतोय ना हो का? आणि आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचवणं आपलं कामच आहे का? आणि माझ्याबद्दल कोण बोलतोय त्याच्यावर दोघांना लक्ष ठेवा. या बोंबालतोय सारा गाव आणि सरपंच म्हणी सांगा त्याचं नाव. अरे
सरपंचाची हाड वासनात गेली आणि सरपंच पाय झाली बाटलीसाठी निस्तातच पडतोय. हो मी असं कुठं म्हटलंय, अशी लोक कुचकुचतात हो. सरपंच अहो तुम्हाला सावध करण्यासाठी आम्ही हे बोललोय. चार चौघात आमचं नाव घेऊन कुठं बोलू नका, नाहीतर तुम्हाला थोरा मोठ्यांच्या भानगडीत आमच्या दोघांचं बिचाऱ्यांचं नाक जागेवर राहायचं नाही. हो आमची बायका पोरं उघड्या मारायची तर थंडी गाठ्याने कुडकुडायची तर त्यांच्या अंगावर पांघरून कोण घालायचं हो. हे बघा, तुमची नावं घेऊन साक्षी पुरावे काढत बसणार नाही मी. गुप्त माहिती गोळा माझी माणसं आहेत. तुम्ही दोघं निघा. हो हो निघायलाच हवं, पण हर्या अरे मग असं असंच काय करणाऱ्या बोल बिंदास. पण जरा त्याच काय 100-200ची सोय केली असती म्हणजे जरा बरं झालं असतं का. अहो बरं झालं असतं म्हणजे काय, आम्ही तुमच्या शिवाय हात कुठं पसरणार हो. अरे असं लाजतोय का? अरे सहज मागा की हे 500 रुपये. अरे करा मजा. बघ हर्या बघ, एका आपल्या सरपंचासारखा गावात काय अख्ख्या उभ्या आयुष्यात लाखात एक माणूस शोधून मिळायचा नाही. काय भेटणार बाबा. अरे बाबा फक्त बोलायची गोटी. सरपंचांनी आपल्याला कधी रिकाम्या हाताने पाठवलंय का? यालाच म्हणतात माणूस की. पण एकदम खुशीची बातमी, शिवाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आपण जो प्रचंड मोर्चा काढला त्याचा फायदा चांगला झाला. रामानंद इन्स्पेक्टर खात्यातून सस्पेंड करण्यात आला. राख्या, म्हणजे रामानंद सस्पेंड झाला ही बातमी तू अशी सांगतोय. अरे अगदी मजाला सांग की आनंदात. कशी बातमी कशी लक्षात झाली पाहिजे. याच नाटकं नाही ठेवूया. हा पण पाठीला प्रियाचं नाटक नाही हवं. बरोबर आहे. पहिल्या धाराचा माल पाठवतो. अरे पहिल्या धाराचा पाठवशील तेव्हा पाठव, पण हरेला नाऱ्याला दोघांना 2 बाटल्या एक्स्ट्रा पाठव. त्याशिवाय मी माझ्या यायची ना. सगळ्यांच्या ताज्या पुरवलेल्या हव्या. हरणाऱ्या, तुम्ही दोघं जावा आणि माझ्याकडून या गावठी कोंबड्याला गावठी. किती किलो आणू? अरे गावठी कोंबड्याला तयारीला लागा, तयारीला. प्रियाला आमंत्रण द्या. चला तिला म्हणावं पार्टी सरपंच खुशीत आहे. जावा तुम्ही. गेली अनेक वर्ष बेपत्ता असलेल्या माझ्या बाबांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. मग तेच निमित्त साधून त्या आरामखोर सरपंचानं मोर्चा काढला. खात्याने इन्स्पेक्टरला बडतर्फ केले. या सरपंचानं एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम केलं. बाबांचा मृत्यू हा वीजबाधेमुळे झाला. माझा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, परंतु मला एक कळत नाही पोलीस चौकीत वीज आलंच कुठून. तेच तर गुढ आहे ना, तेच तर काही कळत नाहीये. माझे बाबा म्हणजे आज सरपंचाचे खास माणूस. सरपंचाच्या बायकोचं प्रेत मिळाल्यापासून माझे बाबा फरारी झाले. बाबांच्या फरारी होण्यामागचं कारण अगं कुणालाच समजू शकलं नाही. कदाचित आपल्या पापाची पोथी त्यांच्या तोंडून वाचली जाऊ नये म्हणून सरपंचानं ठार करण्याचं कारस्थान रचलं असावं. साहेब रावांसारखी कारस आणि पुढारी माणसं कुणालाही हाताशी धरून हवी ती नाटकं करू शकतात. आता त्या आरामखोराच्या गळ्यात बंदुकीची नळी घातल्याशिवाय तो खरं ओकणार नाही. पण आपण काही जरी झालं तरी रामानंदांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे प्रयत्न करू. मग तेच आपल्याला पुढचा मार्ग दाखवतील. बोलणं ऐकलंय मी. माझ्या पाठीमागं माझ्याबद्दल ती आपुलकीला बोलणारी माणसं आहेत. ते पाहून माझी हिंमत वाढली आहे. साहेब, ती प्रिया नर्तिका आहे आणि मी तुम्हा दोघांनाही ओळखलंय मी.
अरे प्रामाणिक आणि इमानदार माणसाच्या शोधात होतो मी. तुम्ही दोघं भेटलात खूप बरं झालं. आमच्यावर इतका विश्वास आहे तुमचा? माणसाची पारख करणारी माझी नजर मला कधीच धोका देणार नाही. आणि यावेळी मी तुमच्या समोर उभा आहे तो इन्स्पेक्टर म्हणून नव्हे, तुमचा मित्र समजा. साहेब तुमची बरोबर आहे, आम्ही कशी काय करणार? तुमचं शिक्षण. अरे शिक्षणाचं काय घेऊन बसलात? 5व्या मुली सैतानाप्रमाणे वागणाऱ्या माणसांपेक्षा अन्यायाची चीड असणारी आणि माणुसकी जपणारी हाडानी माणसं परवडली. अहो तुमच्याकडे तर्कबुद्धी आमच्याकडे नसलही, परंतु माझा तर्क असा आहे, हे पोलीस कोठडीत माझ्या बाबांचा झालेला मृत्यू हा तुम्हाला सस्पेंड करण्यामागे रचलेलं कारस्थान असावं. बाबांचा मृत्यू होऊन सरपंचाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम केलं. माझे बाबा म्हणजे या सरपंचाच्या पापी औषधा पुरावा, आणि आता ते सर्व पुरावे अंधारातच राहिले. आणि आपल्या जन्मदात्याच्या मृत्यूबद्दल माझ्यावरती राग न करता मदतीचा हात पुढे केला. फार समजूतदार आहेस तू. अरे तुझ्या बाबांच्या मुक्तीसाठी आमदार खासदाराचे फोन येतात, पोलीस स्टेशनवर दर्पण येतं. याचा अर्थ याच्यामध्ये कोणते राजकीय पुढारी त्यांनी एक कुठलाही पुरावा मागे न ठेवता एक काम केले. तुम्ही दोघांनी जर मला मदत केली तर मी दरोडेखोरला पकडल्याशिवाय राहणार नाही. साहेब अहो आम्ही देखील त्याच कामाला लागलोय, फक्त आम्ही काय करायचं तेवढंच सांगा. शिवाला अटक केल्यानंतर पोलीस स्टेशनवरती भेटायला त्याला कोण कोण गेलं होतं याची माहिती हवी आहे मला. हे करत असताना तुला कळता कामा नये याची काळजी घ्या. सावधगिरी बाळगूनच आम्ही कामाला लागतो. पण साहेब जग उलट्या पावलाने चाललंय बघा. अहो प्रामाणिक आणि सत्याने वागणाऱ्या या माणसाला सत्य शोधण्यासाठी रांगामाळ भटकावं लागतं. आणि खोट्यांचा जय जयकार करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना या समाजामध्ये अगदी उजळ माझ्याने फिरता येतं. सूरज, मला वाटतं शहाणे गुरुजींचा आवाज येतोय. म्हणजे गुरुजी इकडेच येत असावेत. अरे हो, शहाणे गुरुजी इकडेच येतात. या साहेबांनी मी आडोशाला जाऊन उभं राहतो. तुझ्या गुरुजीला चांगला चाचून बघ. अगं बाईवर दिसण्यावर पागलणारा बोका आहे तो बोका. कदाचित तुला एकटीला बघून चांगला पोपटाप्रमाणे बोलायला लागेल तो. म्हणजे गुरुजी त्याच माळेतले? अगं माळेतले काय, या भागातल्या सर्व पुढाऱ्यांनी आपल्या नीतिमत्ताच्या माळा कधीच कुंटेला अडकवून ठेवल्यात. असं? ठीक आहे, जास्त वेळ घालू नका. ते येतील एवढंच, तुम्ही निघा.
येस सर. अगं बया, गुरुजी, तुम्ही कधी आला? लहानपणची मागच्या देवळात गेले होते. तू पण मारताची जाऊ बीड लागलं की काय तुला का? आणखी म्हणजे ब्रह्मचारी. मागच्या देवळात गेले होते. तू आणि मारुतीच्या देवळात हो. बीड लागले का मारुती म्हणजे ब्रह्मचारी. असं? तुम्ही नाही जात मारुतीच्या देवळात? कोण सुद्धा मारुतीचं तोंड बघत नाही. पण ज्याच्या भक्ती गवळणीचा मेळा तो कृष्ण आमचा सावळा. म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी हाय तर तुमचं अजून लगीन नाही झालं? अगं प्रिया, अगं लग्न न करता सगळे हाऊसमोज होत असेल आणि मग तुझं नावच कशाला. काल मग सगळ्या सोयी झाल्या. हा, सगळ्या सोयी झाल्या. कसल्या? काम चालू, रस्ता बंद. काम चालू, रस्ता बंद. हे काय भानगड आहे? एवढी तू आडाने दिसत नाही. आता सगळं खुल्लम कसं सांगू? सगळं खुल्लम खुल्लम. बाबा गुरुजी, काम चालू, रस्ता बंद म्हणजे काय हाय? अहो, ही भानगड तरी काय हाय? सांगा की मला. हा? कसं सांगायचं बघ बरं. सांगा ना, कसं बी सांगा. समजा मला समजतं या. या हा? काय म्हणताय गुरुजी? इकडं एकदा, तिकडे एकदा. कोणी येणार आहे का तुमचं? ऐक तुला ऐकायचं कशाला? थोडं आई एखाद्यात बोलायचं होतं. माझ्याशी एकांतात बोलायचं होतं. बघा कोणी हाय का बघा इकडं तिकडं. मेला कावळा. हाय मला म्हणाली अहो, त्या झाडावर बघा एक कावळा बसला आहे. हाय मला वाटलं मलाच म्हणालीस. प्रिया, अगं तुला ना बघितलं वाजलं की मला कसंच होतं कसंच होते म्हणजे गुरुजी तुम्हाला डोहाळे लागल्याप्रमाणे उलट्या तर नाही ना होत? अगं प्रिया, त्याचं काय आहे? काय? माझा फ्यूजच उडालाय. ते दिसतच आहे. त्यामुळे डोक्याची टूपच भेटाना. या एकटीच आहेस म्हणून एकच प्रश्न विचारतो. प्रश्नपत्रिका सोपी काढा. प्रश्न तसा सोपा नाही गे. तुझं म्हणा घेतलंस ना, सुटकेसर उत्तर देशील बघ. बोला की. मनातला प्रश्न विचारू असं होतंय बघ माझं. त्याचं काय आहे? काय? मला तुझं अजून 30 मिनिटच लागणार. जजमेंट? हे जजमेंट काय असतं गुरुजी? तर तू हसतेस. पण आज पाठीला मला सकाळी एक स्वप्न पडलं होतं बघ. कसलं स्वप्न? सकाळी पाठी हलक्या पावलाने माझे तू अंथरुणावर येऊन बसलीस. तुमच्या अंथरुणात मी? जे नाजूक हात माझ्या चेहऱ्यावरून फिरवलास. चेहऱ्यावरून फिरवला? मला झोपेतून जाग केलंस आणि मी झोपेतच उठून बसलो. बघतो बघाय नव्हतीस. तुझ्या जागी आमची ती काळी कुत्री माझ्या अंगाशी अंग असत होती. बरं झालं. आणि लवकर उठलो, तुलाच भेटायला निघालो तर तू वाटेतच भेटली. लय बरं वाटलं बघ. मला बी आता बरं वाटतं. या पुढे बोला. तेच बोलतो. विचारू का? विचारू का? फायनल
काय विचारायचं असं तर शांतपणे विचारा. 13 तारखेला बघू म्हणतो. प्रिये, I love you. गुरुजी, तुमच्या आई जिवंत आहात? गेले का वाचून? मला नाही आवडायचंय. छंद नव्हे ग, मला प्रेमाची तहान लागलं, तहान. कसली तहान? हाडं गेली स्मशानात निघली. झाडाकडे बघू नको तू प्रिया. कशाकडे बघू? अरे कौन कहता है बूढ़ा प्यार नहीं करता? अरे कौन कहता है बूढ़ा प्यार नहीं करता? बूढ़ा प्यार करता है लेकिन उसमें शक कोई नहीं करता. प्रिया, हे पान जर पिकलेलं असलं ना तर त्यात अजून हिरवा आहे बघ. जरी शरीराला कुठे असलो ना तरी माझा जीव अगदी तुझ्या बघा असा पाठीची कुठे तरी मला वाटलं माहितीये आज सकाळी उठल्यावर एक कुत्रा आमच्या घरातलं पाळलेलं माझ्या अंगाशी असं लगट करत होतं. तेव्हाच माझ्या ध्यानात आलं त्या कुत्र्याच्या रूपात तुमचाच आत्मा होता. काय बघ गुरुजी, माझ्यासाठी इतकं वेडं व्हायला असं काय आहे माझ्याकडे? काय नाही ते विचार. अरे कोण कहताय टमाटर लाल आहे? कोण कहताय टमाटर लाल आहे? लाल तो तेरे गाल है. रेशम जैसे बाल है, हिरनी जैसी चाल है. अरे देख प्रिया, ये मास्टर का क्या हाल है? अहो पण मास्तर असं काय करतायसा? अगं तुमचा एवढा मान मला तर तुमचं हे रूप बघून आता की तुम्ही जर लग्नाचं मनात आणलं तर कुठली बी मुलगी अगदी माझ्यापेक्षा सुंदर तुमच्याशी लगीन करायला तयार होईल बघा. हे बी खरं आहे ग, मी आहेच तसा स्मार्ट बॉय. काय करणार? दिल लगा कधी से तो परी क्या चीज है? गुळाची गोडवी साखरेत नसते मॅडम. गुरुजी यासाठी अगदी ना जीव चुरणीला लागलाय बघ. अगदी सुकलेला बॉम्ब लागत गत झाला बाबा. घेतल्यापासून 5 किलो वजन कमी झालंय माझं. खूप हळू बोला गुरुजी, कुणी जर ऐकलं ना तर तुमची अब्रू जाईल. या आब्रो व्हायला आब्रो आहेच कुणाला. लोक तुम्हाला नावं ठेवतील. अरे इतनी सी चीज पे इनको इतना बड़ा नाज है. इतनी सी चीज पे इनको इतना बड़ा नाज है, लेकिन इन सब के ताले की चाबी आज भी हमारे पास नावाचा शाने आगला गुरुजी आहे मी. कुणाची परवा नाही मला बॅग. तू फक्त हो म्हण. हो म्हणू तुम्हाला हो म्हणलं असतं मी, पण त्याचं काय आहे? साहेबरावांची फार भीती वाटते. अरे याची कसली भीती? अगं एक गाव जरी त्याच्या मुठीत असलं ना तर साहेबराव माझ्या मुठीत आहे. माझ्या तुझी सारी अंडी पिली तर सारं गोड बंगाल मला माहिती आहे. गुरुजी, तुम्हाला साहेबरावांची सगळी कारस्थानं
अजून नंतर का होत नाही नाही गुरुजी, मला आता सांगा ना कडे. आता हे लाडातच आली वाटत. सांगून टाका. सांगतो सांगा सांगा. सांगा ना. पण तू कुणाजवळ बोलू नकोस हं? नाही नाही, तुमची शपथ कुणाला बी बोलणार नाही. बरं का? राख्या मग इकडेच येतोय. तू जा जा जा, तुला नंतर येऊन सांगतो मी गुपचूप. जा. गुरुजी आपण असं करूया का? आपण असं का सक्रिय? जरा आठवणीला जाऊया.